मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली। या महामार्गाचं काम चांगल्या पद्धतीने सुरू असून चांगल्या दर्जाचं काम होत असल्याची पावती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली। येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरू होणार आहे, तर 1 मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। त्यानंतर उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले। खासदार संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज त्यांना देण्यात आले आहे। राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे। त्यानंतर राऊत आज लीलावतीतून घरी परतले। आपली तब्येत चांगली आहे, परत कामाला लागू, डॉक्टरांनी बरेच सल्ले दिले, शक्य आहे तेवढं पालन करू असं संजय राऊत म्हणाले। महाविकास आघाडीमध्ये धुसफूस उघड झाली आहे। सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका टाळा असं काँग्रेसचे कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी सुनावले। काँग्रेसचं नेतृत्व हे स्थिर आहे, महाविकास आघाडी सरकार हा त्याच निर्णय क्षमतेचा परिपाक आहे असं त्यांनी सुनावलं। आणि एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका केली होती। त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी नाव न घेता हा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांना आज सरकार लिखित आश्वासन देण्याची शक्यता आहे। हमीभावाबाबत सरकार आज लिखित आश्वासन देईल अशी सूत्रांची माहिती आहे। तसंच बाजार समितीबाबत आज लिखित आश्वासन मिळण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे नेते आणि सरकारमध्ये चर्चेची 5वी फेरी आज होतीये। दिल्लीत ही बैठक सुरू आहे, मात्र शेतकरी ठिकठिकाणी आजही आंदोलन करत रस्त्यावर उतरले। दरम्यान सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे। अभिनेता रितेश देशमुखने दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। तुम्ही आज जर खाऊ शकत असाल तर शेतकऱ्यांना धन्यवाद द्या, देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचं रितेशने ट्विट केलंय। बीडमधल्या माजल गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। माजलगाव इथल्या जय महेश साखर कारखान्याचं गाळप सुरू झालं, मात्र स्थानिक शेतकऱ्यांना डावलून परभणी जिल्ह्यातल्या ऊस गाळपासाठी घेत असल्यानं शेतकरी आक्रमक झाले। माजलगाव तालुक्यातल्या ऊस आधी गाळपासाठी घ्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत ऊसाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा शेतकऱ्यांनी म्हटलंय। केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केले। नागपूर मुंबई महामार्गावर राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोको करण्यात आला। यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आलं। नवी मुंबईतल्या आम आदमी पार्टीतर्फे केंद्र सरकारनं आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन आम आदमी पार्टीतर्फे निदर्शनं करण्यात आली। यावेळी दिल्लीच्या वेशीवर आलेल्या पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांवर केलेले अमानुष अत्याचाराविरोधात देखील तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आला। मुंबईकरांसाठीची दिलासादायक बातमी, कोरोनाची दुसरी लाट भारतात येईल अशी चर्चा सुरू असताना ही समाधानाची बातमी ती म्हणजे मुंबईतल्या कोविड रुग्णांच्या संख्येत 5% घट झाली आहे। मार्चनंतर पहिल्यांदाच ही मोठी घट समजली जाते। तरी देखील मुंबईकरांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणं हे आवश्यक असल्याचं आवाहन करण्यात येत आहे। कोरोनाच्या लसीबाबत उत्सुकता असताना एक धक्कादायक बातमी समोर येते। हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लस घेऊन सुद्धा कोरोना झाल्याची माहिती समोर येते। खुद्द अनिल विज यांनीच ही माहिती ट्विट करत उघड केली आहे। आधी कोरोना झाल्यामुळे भारत बायोटेक कंपनीची लस अनिल विज यांनी घेतलेली होती, मात्र लस घेतल्यानंतरही 15 दिवसांनी अनिल विज कोरोना बाधित असल्याचं उघड झालं। मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा कोरोना लसीसाठी व्हॉलंटियर होण्यास अपात्र ठरले। एका नजीकच्या नातलगाला कोरोना झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अपात्र ठरवले। भारत बायोटेकच्या लसीसाठी व्हॉलंटियर म्हणून त्यांचं नाव नोंदवलं होतं। त्यासाठी भोपाळच्या पीपल्स कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये मिश्रा पोहोचले, मात्र ते अपात्र ठरले। दिल्ली सरकारनं कोरोना लसीसाठी हेल्थ वर्कर्सची नोंदणी सुरू केली आहे। दिल्लीतल्या सर्व रुग्णालय, दवाखाने यांना सरकारनं या संदर्भात हेल्थ वर्कर्सची नावं देण्यास सांगितलं आहे। 5 डिसेंबरपर्यंत हा डेटा गोळा केला जाईल आणि यासाठी आतापर्यंत अनेकांनी नाव नोंदणी केलेली आहे।
कोरोनाची लस साठवण्यासाठी शीतगृह आणि वितरणासाठी शीतपेट्यांची व्यवस्था सज्ज करण्यात येते। त्यासाठी केंद्र सरकारकडून अत्यावश्यक उपकरणांचा पुरवठा सुरू आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे। लस देण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी नावे निश्चित करण्यात येतात। येत्या 15 दिवसांमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। कोरोना लस देण्यासाठी आवश्यक सिरिंजेसचाही साठा करण्यात येत आहे। महापौर किशोरी पेडणेकर यांनी कांजूर इथल्या लस कोल्ड स्टोरेज जागेला भेट दिली। जानेवारीमध्ये या कोल्ड स्टोरेजचं पूर्ण सेटअप करण्यात येणार आहे आणि फेब्रुवारी ते मार्च दरम्यान हे स्टोरेज तयार होणार आहे। यासाठी 5000 स्क्वेअर फूट जागा लागणार आहे। लशीला सूर्यप्रकाश मिळणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। कांजूर इथल्या कोरोना लसीच्या कोल्ड स्टोरेजच्या जागेची पाहणी केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी मुंबई विमानतळाला भेट दिली आणि तिथल्या कोरोना तपासणी केंद्राची त्यांनी पाहणी केली। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि यंत्रणांकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते आणि त्याचाच भाग म्हणून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते। कोरोनामुळे बंद असलेल्या रायगडमधील आठवडा बाजार सुरू झाले आणि त्यामुळे जिल्ह्यातील अर्थकारण आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले। भाजीपाला आणि मासळीची खरेदी विक्री सुरू झाल्यानं ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। लॉकडाऊन दरम्यान हा आठवडा बाजार भरवण्यात येत नव्हता। राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा संघटनांमध्येच वाद निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत, कारण संभाजी ब्रिगेड आता मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहे। मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण द्यावं, कारण लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे आरक्षण नसल्यामुळे अंधारात जाऊ शकतं आणि त्यामुळे एसईबीसीचा निकाल लागण्याआधी मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण द्यावं अशी आग्रही भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे। एसईबीसीचं आरक्षण हे मराठा समाजाला मिळणार नाही। फडणवीस सरकारनं एसईबीसीची आशा दाखवून मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि 8 दिवसांमध्ये ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देण्याचे आदेश तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी चैत्यभूमीवर तयारीचा आढावा घेतला। यावर्षी कोरोना संकटामुळे चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे। महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दादर इथल्या चैत्यभूमीवर दाखल होतात। मात्र यंदा कोरोनाचा धोका पाहता घरी राहून सर्व अनुयायांनी अभिवादन करावं असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान चैत्यभूमी इथं प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। नागपूरमध्ये राघव भांगडे या चिमुरड्यानं अवघ्या 1 मिनिट 51 सेकंदात 102 पायऱ्या चक्रासनात चढल्याचा आगळा वेगळा विक्रम केला। 6 वर्षाच्या राघवनं रामनगर इथल्या 3 मजली इमारतीच्या 102 पायऱ्या चक्रासनामध्ये अगदी लीलया पार केल्या। भवन्स शाळेचा पहिल्या वर्गाचा विद्यार्थी असलेल्या राघवनं 3 महिन्याच्या सरावानंतर हा विक्रम केला। गेल्या 15 आठवड्यापासून गायब असलेली थंडी अचानक वाढल्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय। त्यामुळे कमी झालेल्या तापमानाचा फायदा गहू, हरभरा आणि अन्य पिकांच्या वाढीला होणार आहे। थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर येणारं उत्पन्नही चांगलं राहील अशी आशा शेतकऱ्यांना आहे। वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतातील बहरलेल्या तुरीच्या पिकाला अचानक मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पिकं वाळत चालली आहेत। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडलाय। तूर पिकावर आलेल्या या रोगामुळे शेतकरी देशोधडीला लागलाय। नेमके कशामुळे पिकाला वाळवी लागते त्याचं कारण शोधण्याचं आव्हान कृषी विभागासमोर आहे। परतीच्या पावसामुळे आधीच खरीप हंगामामध्ये हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर हे नवं संकट उभं ठाकल्यानं वर्षभर आपला संसाराचा गाडा कसा चालवावा या चिंतेमध्ये शेतकरी पडलाय। शेतशिवारामध्ये माकडांसह धुमाकूळ घालणाऱ्या वन्य प्राण्यांचा धुमाकूळ घालणाऱ्या प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी वापरत असलेले कार्बाइड गन आता घातक ठरत चालली आहे। या गनमुळे अनेक शेतकऱ्यांना कायमचं अंधत्व आल्याचं उघड झालंय। देशी जुगाड असलेल्या या गनमुळे अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचं समोर आलंय। पुणे विद्यापीठातल्या ऑनलाईन परीक्षांच्या घोळामुळे कॉमर्स शाखेचे विद्यार्थी हैराण झालेत। निकाल चुकीचे लागल्यामुळे नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये किमान 50,000 विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लागलंय। नाशिक ओझर विमानतळ आता राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये पार्किंग हब बनणार आहे। मुंबई विमानतळावरील पार्किंगसाठी कमी असलेली जागा पाहता आता अनेक विमानं मुंबईवरून नाईट होल्डसाठी
नाशिकला येणार आहेत। नाशिकमध्ये 11 विमानांसाठीचं पार्किंग तयार करण्यात आलंय। मुंबई दिल्लीसारख्या मोठ्या विमानतळावर असलेली ही सुविधा नाशिकमध्ये अत्यल्प खर्चामध्ये उपलब्ध होणार आहे। त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मिळणार आहे। चर्चगेट भागात रस्त्यावर वाहनं पार्क करण्यावरून बीएमसी आणि तिथले रहिवासी यांच्यामध्ये वाद पेटलाय। बीएमसीनं स्ट्रीट पार्किंग स्कीमसाठी एक कंत्राटदार नेमलाय, मात्र हा कंत्राटदार वाहन पार्किंगसाठी तब्बल 6,600 रुपये आकारतोय आणि त्यासाठी कंत्राटदार त्रास देत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे। मुंबईतल्या इतर भागांप्रमाणे पार्किंग स्कीम आचरणामध्ये आणावी अशी मागणी इथल्या रहिवाशांनी पत्राद्वारे केली आहे। राज्यातील 32,000 हेक्टरवरील कांदळवनावर लवकरच राखीव वन म्हणून शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे आणि त्यानुसार मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातल्या 15,000 हेक्टर कांदळवन 15 जानेवारीपर्यंत राखीव वन म्हणून घोषित करण्यात येणार आहे। महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवन नष्ट करून तिथं घरं बांधण्याचा उद्योग सुरू आहे, त्यामुळे ही जागा राखीव वन म्हणून घोषित करण्यात येणार आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज विठ्ठल रुक्मिणीला खास असा थंडीचा पोशाख परिधान करण्यात आला। देवाला ही थंडी वाजू नये यासाठी खास आजपासून पहाटेच्या काकड आरतीनंतर विठ्ठल रुक्मिणीला उबदार पोशाख घालण्यात आला। विठ्ठलाच्या मुकुटावर कानपट्टी लावून अंगावर उबदार अशी शाल पांघरण्यात आली, तर रुक्मिणी मातेचे उबदार शाल पांघरण्यात आली। वर्धा जिल्ह्यातल्या पवनारमध्ये 16व्या शतकातल्या दिल्ली दरवाजा मोडकळीला आलाय। गावाचा इतिहास जिवंत ठेवण्याकरता या दरवाजाची दुरुस्ती करणं हे आवश्यक आहे, मात्र ग्रामपंचायतीनं पुरातत्व विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून देखील त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये। दिवसा दिसणारा निळाशार अथांग समुद्र हा सर्वांनी पाहिलाय, पण रत्नागिरीच्या समुद्रकिनारी रात्रीच्या वेळी निळ्या चमचमणाऱ्या लाटा पाहायला मिळतात। सध्या कोकणातल्या समुद्रकिनारी अशा प्रकारच्या लाटा उसळत असल्याचं दिसून येतंय। लाइटिंग केल्याप्रमाणे भासणाऱ्या या लाटा सध्या सर्वांच्याच आकर्षणाचा विषय आहे। महत्त्वाचं म्हणजे नॉटिलिका नावाच्या समुद्री जीवामुळे या लाटा रात्रीच्या वेळी अशा प्रकारे निळ्या दिसत असल्याचं मत अभ्यासकांनी नोंदवलंय। केवळ कोकणातच नव्हे तर जगभरामध्ये अशा प्रकारे लाटा निळ्या दिसतात असं निरीक्षण देखील अभ्यासकांनी नोंदवलंय। डिजिटल व्यवहारांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँकेनं कॉन्टॅक्टलेस कार्ड ट्रान्झॅक्शनची मर्यादा आता वाढवली आणि आता 2,000 ऐवजी 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार कार्ड स्वाईप न करता होऊ शकतील। आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी काल पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली आहे। तसंच 14 डिसेंबरपासून आरटीजीएसची सुविधा 24 तास उपलब्ध असेल। भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या T20 सामन्याला वादाची किनार लाभली। अखेरच्या षटकामध्ये रवींद्र जडेजाच्या डोक्यावर बॉल लागला आणि त्यामुळे कॉन्फ्युजन सबस्टिट्यूशनचा नियम वापरून यजुवेंद्र चहलला संघामध्ये घेण्यात आलं आणि यावर ऑस्ट्रेलियानं आक्षेप घेतला। बदली खेळाडू घेताना त्याच कॅटेगरीतला असावा असं ऑस्ट्रेलियाचं म्हणणं होतं। जडेजा ऑलराऊंडर आहे तर चहल हा गोलंदाज असल्यावर कांगारूंनी बोट ठेवलं। दरम्यान उरलेल्या 2 T20 सामन्यांमधून रवींद्र जडेजा आता बाहेर गेला। डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्याची अधिक तपासणी केली जाणार आहे आणि त्यामुळे जडेजाऐवजी मुंबईकर शार्दूल ठाकूरला संघामध्ये स्थान देण्यात आलंय। जडेजानं दुखापत लाईटली घेऊ नये असं आवाहन माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागनं केलंय। सोलापुरातल्या बार्शीमधील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंग डिसले यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला। जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे आणि त्यानिमित्तानं दरेकरांनी डिसलेंचा सत्कार केला। यावेळी दरेकरांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचा फोनवरून संभाषण करून दिलं। विधान परिषदेतील 12 जागांपैकी एका जागेवर डिसले यांच्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करणार असल्याचं दरेकरांनी यावेळी सांगितलं। नाशिकमध्ये पाथर्डे देवळाली रस्त्यावर डंपर आणि मोटरसायकलचा अपघात झाला। या अपघातामध्ये मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला। या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली। सकाळी 9 वाजताच्या दरम्यान हॉटेल सेलिब्रेशन जवळ हा अपघात घडला। अपघातात मृत्यू पावलेले मोटरसायकल स्वार अजय संसार हे महापालिकेतील आरोग्य विभागात नोकरीला होते। बुलढाणा इथल्या बालसुधारगृहामध्ये रात्रीच्या सुमारास 2 मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार आज सकाळी उघडकीला आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। बुलढाणा शहरामध्ये हाजी मलंग दर्ग्याच्या बाजूला असलेल्या या बालसुधारगृहामध्ये इतरही मुलं राहतात। सकाळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड केला।
अहमदनगरच्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा झरे यांच्या हत्येप्रकरणातल्या फरार संशयित पत्रकाराच्या नावानं पोलिसांनी आता लुकआउट नोटीस काढली आहे। फरार संशयित देश सोडून जाऊ नये यासाठी जिल्हा पोलीस दलानं ही लुकआउट नोटीस काढली आहे। संशयित ज्येष्ठ पत्रकाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। गोळीबाराचा बनाव करत तिघांना फसवण्याचा प्रयत्न केल्यानं मानखुर्दमध्ये एकाला अटक करण्यात आली आहे। राजेश ठाकूर असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। व्यवसायाच्या जुन्या वादातून तिघांनी आपल्यावर गोळीबार केल्याची खोटी तक्रार त्यानं पोलिसात केली होती। मात्र पोलीस तपासामध्ये राजेश ठाकूरचा बनाव उघडकीला आला आणि पोलिसांनी राजेश ठाकूर आणि त्याचा मुलगा अक्षय ठाकूर यांना अटक केली आहे। हा कट रचण्यास मदत करणाऱ्या इतरांचाही पोलीस शोध घेत आहेत। तळोजा औद्योगिक वसाहतीतल्या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून मृत्यू झाला। आणखी काही जवानांना श्वसनाचा त्रास झाला, त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला ही आग लागली। पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत चांदी आणि पैशाची छुपी तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे। त्याचा पाठलाग करून त्याच्याकडच्या 37 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय। शामवीर सिंग नथीसिंग परमार असं अटक केलेल्या या व्यक्तीचं नाव आहे। पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि राजगड पोलीस यांनी ही कारवाई केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डीहून दुचाकीनं घरी परतणाऱ्या पोलिसाचा अपघाती मृत्यू झाला, तर एक पोलीस गंभीर जखमी झाले। मोटरसायकल झाडावर धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली। शिरसोली रोडवर हा अपघात झाला। सागर तडवी असं मृत पोलिसाचं नाव आहे। जळगावातल्या हंबर्डी इथले ते रहिवासी होते। नागपूर वर्धा हायवेवर विचित्र अपघातात बोलेरो कार जळाल्याची घटना घडली आहे। बाईक चालक आडवा आल्यानं त्याला वाचवण्यासाठी बोलेरो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बोलेरो गाडी पलटी झाली। गाडीनं अचानक पेट घेतला। वेळीच अग्निशमन दलाला बोलावून विझवण्याचा प्रयत्न केला गेला। सुदैवानं गाडीत बसलेल्या 3 प्रवाशांचे प्राण मात्र वाचले। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या साकोरी इथे एका 55 वर्षाच्या महिलेची डोक्यामध्ये दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। जानकाबाई चोरे असं हत्या झालेल्या या मृत महिलेचं नाव आहे। हत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। आडेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि याबाबतचा आता पुढचा तपास सुरू आहे। शेळ्या मेंढ्या चोरणारी टोळीनं पलायन केल्यानंतर त्यांच्या बरोबरीनं असणाऱ्या एका व्यक्तीला साताऱ्यातल्या दिवड ग्रामस्थांनी पकडून अमानुषपणे बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि धुळदेव इथल्या ग्रामस्थांनी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं। येवला तालुक्यातल्या निमगाव मठ इथं रानडुकराच्या शिकारीसाठी आलेल्या 9 जणांना अटक करण्यात आली। हे सर्व कळवण आणि दिंडोरी तालुक्यातल्या वन विभागानं त्यांच्याकडून 5 मोटरसायकल, 12 जाळ्या आणि 1 भाला जप्त केला। या प्रकरणी वन्यप्राणी संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला।